माझं नाव विनीता किशोर गावकर. मी मूळ नाशिकची आहे. मी आत्ता सध्या अर्न्स्ट अँड यंगमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करते. सीएम फेलोशिप तुम्ही पहिलं कधी म्हणजे ऐकलं किंवा कुणामार्फत कळालं की सीएम फेलोशिप अशी फेलोशिप असते, एक्सपिरियन्स काउंट होतो पुढे? मी UPSCसाठी प्रिपेअर करतो. अच्छा, आफ्टर एम ए. आफ्टर MA. सिलेक्शन क्रायटेरिया प्रोसेस काय असते? पहिले तर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असते. ऑब्जेक्टिव्ह 100 प्रश्न असतील. 1 तासात तुम्हाला 100 प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील. एसीचे टॉपिक्स वगैरे काय? शॉर्टलिस्टेड मुलं आहेत, त्यांची एसेस चेक होतात आणि त्या बेस्ड इंटरव्ह्यूज होतात. तर इंटरव्ह्यूमध्ये किती तास इंटरव्ह्यू चालला आणि काय काय क्वेश्चन जनरली विचारतात तिथे? तुम्हाला IIT बॉम्बेला ट्रेनिंग असते. माझ्या आईला खूप इच्छा होती की हां, हां. तिने इंजिनिअरिंग करावं आणि IITला जावं. हा तर खूप फनी इन्सिडेंट होता. मला कॉल आला आणि मला मॅडम म्हणाल्यात की तुझं वाशिमला पोस्टिंग आहे. वाशिमला. हां. आणि मी दिल्लीमध्ये एका बेसमेंट ऑफ लायब्ररीमध्ये होती आणि नीट ऐकूही नाही आलं आणि मला असं वाटलं की वाशीमध्ये कशावर काम केलं ते आधी सांगते. एक माल न्यूट्रिशनचा प्रोग्राम होता. IIT बॉम्बे बरोबरच एक कार्यक्रम सुरू केला होता. आधी सुरुवातीला असं वाटत होतं की एम आय रिअली कॅपेबल ऑफ दिस, की गव्हर्नमेंट जे माझ्यावर इन्व्हेस्ट करते त्याचं मी फ्रुटफुल करू Output देऊ शकते शकते, का? आउटपुट देऊ शकते का, की एवढी ट्रेंड लोक आहेत, बरोबर. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर मी काय नवीन देणार. तिथे तुमचा 1 वर्षामध्ये जवळजवळ तुम्ही असे मंत्री वगैरे किंवा आमदार वगैरे यांच्याशी भेटणं वगैरे झालं का? कारण कोण येतो? विनीता बिफोर द फेलोशिप अँड आफ्टर द फेलोशिप इज अ मॅसिव्ह डिफरन्स, ट्रान्सफॉर्मेशन. खूप जास्त. तुम्ही फेलोशिपसाठी एंटर करता आहात तर तुम्ही जेन्युननेस दाखवा आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एव्हरी डे इन AC रूम तुम्ही IAS ऑफिसर्स बरोबरच बसून त्यांच्या बरोबर मागे फिरून काम करणार आहात, तर तसं नाहीये आणि त्याच्यात तुम्हालाही बेनिफिट नाहीये. दिस वॉज माय सिनारिओ की मी एका ॲग्रीटेक कंपनीमध्ये काम करत होती आणि म्हणजे मला तो स्टेबल जॉब सोडून यायचं आहे. तुम्ही पुढचा प्रवास कसा बघता? म्हणजे ड्युरिंग फेलोशिप तुम्ही जॉबसाठी पुढे अप्लाय करायला सुरुवात करता का 1 वर्ष कंप्लीट होण्याच्या नंतर तुम्ही ते पुढे जॉब करायचा किंवा काय करायचं, काय अपॉर्च्युनिटी असू शकतात पुढे स्टुडंट एस्पायरंटला वगैरे? सो कसं वाटतंय? मस्त. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे ऑन दिस पॉडकास्ट शो. तर आज आपण जाणून घेणार आहोत सीएम फेलोशिप महाराष्ट्र याच्याबद्दल जी पण काही माहिती आहे फॉर अस्पायरिंग स्टुडंट्स फॉर जॉईनिंग दे आर गोइंग टू जॉईन फॉर दिस सीएम फेलोशिप. आज आपल्याबरोबर आहेत विनीता, एक्स CM फेलो महाराष्ट्र. थँक्यू सो मच. तर तुम्ही तुमची जर्नी राईट फ्रॉम जर बॅकग्राऊंड द्या आम्हाला की तुमचं एज्युकेशन, तुमचं बॅकग्राऊंड, होम टाऊन वगैरे कुठून कसं चालू झालं टिल यू गेट फेलोशिप. पहिलं तर थँक्यू, मला तुम्ही इन्व्हाइट केलं. ओके. माझं नाव विनीता किशोर गावकर. मी मूळ नाशिकची आहे. मी आत्ता सध्या अर्न्स्ट अँड यंगमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करते आणि मुख्यमंत्री कार्यालयात मी प्लेस्ड आहे. सोशल वॉर रूम चा कॉर्डिनेशन मी बघते. फेलोशिपच्या आधी मी पहिलं तर शिक्षण माझं सोशल अँड पब्लिक पॉलिसीमध्ये केलं पुणे विद्यापीठातनं. ओके. त्याआधी मी भरपूर ऑर्गनायझेशन्स बरोबर काम 2000 किती जेव्हा तुम्ही MA कम्प्लीट केलं? 2022. अच्छा, 22. बरोबर. 23 मध्ये मी फेलोशिप जॉईन केली. त्याआधी मी भरपूर ऑर्गनायझेशन्स बरोबर काम केलेलं. मेन्स्ट्रुअल हायजीनचा एक कॅम्पेन मी रन केलेला, ब्लीड फ्रीली म्हणून. अच्छा. आणि वुमेन एम्पॉवरमेंट, ट्रायबल डेव्हलपमेंट, रूरल डेव्हलपमेंट ह्या क्षेत्रात मी भरपूर काम केलेलं. तुम्ही 2022ला MA कम्प्लीट केलं. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही 23ला जॉईन केलं. सीएम फेलोशिप तुम्ही पहिलं कधी म्हणजे ऐकलं किंवा कुणामार्फत कळालं की सीएम फेलोशिप अशी फेलोशिप असते, एक्सपिरियन्स काउंट होतो पुढे? मी माझा लीडरशिप डेव्हलपमेंट कोर्स करत होती ज्ञानप्रबोधिनीमध्ये. तेव्हा माझ्या मेंटरने मला सांगितलेलं की त्यांचा प्रवास कसा होता सीएम फेलोशिपचा. अच्छा, ते सीएम फेलो होते? हो. आणि ही 4-5 वर्ष जुनी गोष्ट होती. आणि त्यानंतर तर ब्रेक होता. 2019 नंतर बॅच नव्हती झाली आणि वन डे आय वॉज इन दिल्ली आणि मी ॲडव्हर्टिजमेंट बघितली आणि आय वॉज लाईक की आय हॅव टू डू दिस नाव. अच्छा, त्याच्या आधी तुम्ही प्रिपरेशन वगैरे दुसरं काय करत होता? मी UPSCसाठी प्रिपेअर करत होते. अच्छा, आफ्टर MA. हो. सीएम फेलोशिप तर तुम्ही ऐकलं, ठीक आहे. त्यानंतर सीएम फेलोशिप अप्लाय करण्यासाठी तुम्ही काहीतरी तयारी तुम्हाला पाहिजे असते प्रायर काहीतरी, तर त्याचं पॅटर्न वगैरे काय असतं की एक एस्पायरंटला जाणून घेण्यासाठी की सिलेक्शन क्रायटेरिया प्रोसेस काय असते? पहिले तर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असते. आमच्या वेळात टेस्ट होम बेस्ड होती की तुम्ही घरनं ऑनलाईन एक्झाम घरून द्यायचे होते. हो, बट खूप स्ट्रिक्टली प्रॉक्टर्ड असते ती एक्झाम. आता तुम्हाला सेंटरवर जायला लागेल. एव्हरी डिव्हिजन लेवलला एक सेंटर आहे, तिथे तुम्हाला एक्झाम द्यायला लागेल. त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह 100 प्रश्न असतील. 1 तासात तुम्हाला 100 प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील.
तुमचं जनरल नॉलेज, तुमचं कॉन्ट, तुमचं कॉम्प्रिहेन्शन तुम्ही हां. कसं करतात, हां. ह्या सगळ्या ॲबिलिटीज चेक होतील. त्यानंतर तेव्हाच एक तुम्हाला एसे लिहायला लागतो त्याच दिवशी त्याच दिवशी. आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके, दॅट्स द गुड पॉईंट. दॅट्स अ गुड पॉईंट. हां हां. एसे झाल्यानंतर काही एसीचे टॉपिक्स वगैरे काय जे तुम्हाला सांगा की ऑडियन्सला की ह्या क्षेत्रातले विचारू शकतात कसं exact? व्हरायटी ऑफ इट, कारण अच्छा, करंट अफेअर वगैरे असं काय असू शकतं. असू शकतं. ओके. कारण खूप डायव्हर्स Diverse मुलं field येतात आहे. आणि म्हणून तो खूप ओपन ठेवला गेला आहे. हां हां. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतं. जे शॉर्टलिस्टेड मुलं आहेत त्यांची एसेस चेक होतात आणि त्या बेस्ड इंटरव्ह्यूज होतात. आता इंटरव्ह्यू आणि शॉर्टलिस्ट याच्यामध्ये किती गॅप असतो? जसं की तुम्ही आज तुम्ही एसीचा पेपर दिला, त्याच दिवशी रिटर्न टेस्ट दिली, त्यानंतर जनरली किती टायमानंतर तुम्हाला रिझल्ट आणि इंटरव्ह्यू असतो? असा फिक्स शेड्यूल नाही आहे. अच्छा. पण आय गेस आमच्या वेळेस होतं 14 डेजचा गॅप होता. 14 डेज. बरोबर. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावले. कुठे इंटरव्ह्यू कुठे शेड्यूल होतं? मुंबईला. मंत्रालयामध्ये? नाही, DS च्या ऑफिसला, बँड्राला. ओके. बट व्हॅरी होऊ शकतं. व्हॅरी होऊ शकतं. तर इंटरव्ह्यूमध्ये किती तास इंटरव्ह्यू चालला आणि काय काय क्वेश्चन जनरली विचारतात तिथे? माझा इंटरव्ह्यू जवळपास अर्धा तास चाललेला. म्हणजे सिलेक्शन होणार? बरोबर. यू नेव्हर नो. Never know. मला प्रश्न, मी बॉक्सिंग करते. ओह. आय एम अ नॅशनल बॉक्सर. तर नाईस. बऱ्याचदा असं होतं सगळीकडेच की माझा इंटरव्ह्यू त्या भोवती फिरतो आणि ह्यावेळेस पण तसंच झालं. मी फेलोशिपच्या आधी कल्नरी एक व्हेंचर सुरू केलेला. हां. त्या रिगार्डिंग बरेचसे प्रश्न होते. म्हणजे तुमचा वर्क एक्सपिरियन्स कसा होता, तुमचं चाइल्डहुड, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, ह्याबद्दल प्रश्न विचारतात. म्हणजे एकदम असं रफ अँड टफ नाही आहे, जे तुम्ही केलेलं आहे बरोबर. त्याच्यावरतीच ते क्वेश्चन विचारतात. दे आर जस्ट चेकिंग की तुम्ही किती जेन्युइन आहात, किती कॉन्फिडंट आहात, अच्छा. आणि युअर कम्पॅशन की डू यू रिअली वॉन्ट टू वर्क फॉर द सोसायटी. मला रिझल्ट कधी कळला? एखाद्या हफ्त्यात. खरं तर मी असं खालनं चेक केलेलं. मला असं वाटलं की रँक वाईज आहे. खालनं चेक केलं. पहिले 5 नावं तर मी स्किप केली आणि मी म्हटलं घरी की माझं नाही नाही झालंय. झालं म्हणून. पण वरती लिस्टमध्ये आणि नाव नाव होतं. होतं लकीली. मग ती फिलिंगच वेगळी होते. हो. हां? मग त्याच्यानंतर तुम्ही सीएम फेलो सिलेक्ट झालात. हे जवळजवळ कोणत्या महिन्यामध्ये झालंय? रिझल्ट वगैरे समजतं आपल्याला? अराउंड एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये समजतं. हो. मग त्याच्यानंतर त्यांच्याकडून कॉल येतो हो. की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर दिस प्रोग्राम. बरोबर. आणि तुम्ही कुठे प्लेस्ड झाला आहात आणि कोणत्या ऑफिसर ते बरोबर. आधीच सांगतात ते हो. कुठे प्लेस झालात बरोबर. वगैरे. सिलेक्शन झाल्यानंतर सांगतात. त्याच्यानंतर मग ते ग्रुप बोलवत असेल तुम्हा सगळ्यांना एका ठिकाणी, जसं की IIT मुंबई वगैरे. हो. तुम्हाला IIT बॉम्बेला ट्रेनिंग असते. फेलोशिप बरोबर तुम्हाला सर्टिफिकेट प्रोग्राम करण्याची संधी ते भेटते. पॉलिसीमध्येच, पब्लिक पॉलिसीमध्ये IIT बॉम्बेमध्ये. सितारा. तो एक्सपिरियन्स तुम्ही IIT पहिल्यांदा कधी बघितला नव्हता? नाही. कसं वाटलं? आणि कमिंग फ्रॉम अ ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड, IIT हे कधी स्वप्नही नव्हतं. आणि माझ्या आईला खूप इच्छा होती की हां. तिने इंजिनिअरिंग करावं आणि IIT ला जावं, आणि मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं आणि तिचं स्वप्न तेव्हा तुटलेलं. बट समहाऊ लकीली ते झालं की हो. 2 आठवडे तुम्हाला कॅम्पस मध्ये राहण्याचा बरोबर. अनुभव कसा वाटला? खूप सुंदर. खूप सुंदर. आणि तेव्हा पावसाचे पण दिवस होते, तर कॅम्पस खूप सुंदर दिसतं तेव्हा. म्हणजे इन शॉर्ट की जर तुम्ही सिलेक्शन म्हणजे सीएम फेलोशिप क्रॅक केली तर तुम्हाला ज्या लोकांचं स्वप्न, जे इंजिनियर आहेत ज्यांनी IIT नाही बघितलेली, तर त्यांना एक मौका मिळतो की IIT मध्ये जाऊन 2 आठवडे का होईना तर तुम्हाला राहण्याचं, एक बघण्याचं कसा कॅम्पस लाईफ असते, एक भेटू शकतं बघण्यासाठी. सो इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी आय कॅन से. ठीक आहे. 2 आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकलं? तुमचा आउटपुट काय होतं? म्हणजे पब्लिक पॉलिसीमध्ये नेमकं तुम्ही काय शिकलं इथे? सिस्टम थिंकिंग शिकतो आपण. परत काही ग्राउंड रियालिटीज तुम्हाला जाणून, म्हणजे तुम्ही कसं काम केलं पाहिजे. तुम्ही भरपूर ऑफिसर्स बरोबर भेटतात. चीफ सेक्रेटरी लेवलचे लोक तुमच्या बरोबर इंटरॅक्ट करतात. सो इट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स की ज्या लोकांना तुम्ही फक्त न्यूजमध्ये किंवा टीव्हीमध्ये बघितलेलं असतं, त्याच्याबद्दल ऐकलेलं असतं, आणि दे रोल मॉडेल, आणि ते येऊन तुमच्याशी बोलतायत आणि खूप कधी इन्फॉर्मल डिस्कशन्स होत आहेत. मजा येते. म्हणजे 2 आठवडे कसे जातात समजत नाहीत ऍक्च्युली. मग त्याच्यानंतर ते लोकांनी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की कोणकोणत्या लोकेशन्स मिळणार आहेत तुम्हाला, मग त्याचप्रमाणे तुम्हाला अलॉट केलं जातं. बरोबर. मग तुमचं ऑनबोर्डिंग तिकडे कसं होतं? म्हणजे ती प्रोसेस काय? ते कलेक्टर ऑफिसमधून किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिसमधून कॉल येतो तुम्हाला की अमुक डेटला या, असं आहे की कसं असतं? हा तर खूप फनी इन्सिडेंट होता. मला कॉल आला आणि मला मॅडम म्हणाल्यात की तुझं वाशिमला पोस्टिंग आहे. वाशिमला. आणि
मी दिल्लीमध्ये एका बेसमेंट ऑफ लायब्ररीमध्ये होती आणि नीट ऐकूही नाही आलं आणि मला असं वाटलं की वाशीमध्ये आय एम गोइंग टू बी नियर मुंबई आणि मला नवी मुंबई. नाशिकच्या जवळ आता काम करायचं आहे. मी घरी शनिवार रविवार जात जाईल. जेव्हा मेल आला त्याचा W वाशिम आणि की आता वाशिमला जायचं. आसपास पण कोणी रिलेटिव्ह आसपासच्या डिस्ट्रिक्टमध्ये पण नाही. वी हॅव नेव्हर बीन टू वाशिम. सो असं एकदमच शॉक होतं कसं मॅनेज करणार आहे वगैरे. आणि वाशिम 8-9ला बंद होतं. म्हणजे असं की आपल्याकडे 11-12 वाजता तसं वाशिमला होतं. चांगला एक्सपिरियन्स होता पण तो पण. तुम्हाला जो मेल आला बरोबर, मेल आल्याच्या नंतर किती दिवसांनी त्यांनी बोलवलं तिकडे? तुमची एक डेट ठरलेली असते. आफ्टर IIT तुम्हाला 1-2 दिवसात तिथे रिपोर्ट करायला लागतं. तुमच्या ऑफिसर्स बरोबर तुमचं एक कम्युनिकेशन आधी घडवलं जातं तिथल्या रिजनल ऑफिसर मधलं. हो, म्हणजे जो पण तुमचे मेंटर असतील त्यांच्याबरोबर. आणि फर्स्ट डे यू गो मीट देम. तुम्हाला ते सांगतात की तुम्हाला कुठे बसायचंय, तुमचं कामाचं एक बॅकग्राऊंड समजवतात आणि तसं मग काम सुरू होतं. म्हणजे ऑलरेडी ते प्रोजेक्ट चालू असतात त्याच्यावरती देतात काम का फ्रेश काय देतात? डिपेंड्स ऑफिसर टू ऑफिसर. तुमच्या बाबतीत काय होतं, म्हणजे स्टार्टिंगचे 2-3 दिवस कसे गेले, स्टार्टिंगचे दिवस कसे गेले, तुमचा काय एक्सपिरियन्स होता? कशावर काम केलं ते आधी सांगते. एक माल न्यूट्रिशनचा प्रोग्राम होता. IIT बॉम्बे बरोबरच एक कार्यक्रम सुरू केला होता. जी मालनरिष्ट मुलं आहेत सॅम मॅम कॅटेगरीची, त्यांना ट्रॅक करायचं असं विचार केला आणि ज्यांना मदत पाहिजे असेल तर त्यांना लगेच PHC ला कनेक्ट करणं किंवा काही मुलं अडॉप्ट करणं बाय ऑफिसर्स किंवा बाय अंगणवाडी वर्कर्स किंवा आशांकडनं. तर तो प्रोग्राम एक चालू होता, ऑनगोईंग होता. आणि नंतर तो प्रोजेक्ट मी कोऑर्डिनेट करायला लागली आणि हळूहळू मला हेड करण्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली. आणि त्यानंतर मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम केलं. बोलक्या अंगणवाड्या आणि बोलक्या शाळा हा एक प्रोजेक्ट करायचा होता. FLN सारखं होतं की पूर्ण शाळांना कॉमिक बुक सारखं रंगवायचं होतं. तर त्याचं डिझायनिंग करणं, परत अंगणवाडी वर्कर्सला आणि आशांना ब्रेस्ट फिडिंगमध्ये ट्रेन करण्याचं काम केलं मी. असं ॲग्रिकल्चरमध्ये काम केलं. हे सगळे प्रोजेक्ट्स तुम्ही काम केले. पण स्टार्टिंगला चॅलेंजेस तर तुम्हाला आले असतील ना, की नवीन ऑफिस आहे, गव्हर्नमेंट वर्क कसं करतं, ॲक्च्युली एक्झिक्युशन काय असतं, कलेक्टर साहेब आहेत, सगळ्या गोष्टी कसं बोलू आपण, भीती होती का थोडी मनामध्ये? खरं तर आधी सुरुवातीला असं वाटत होतं की एम आय रिअली कॅपेबल ऑफ दिस, की गव्हर्नमेंट जे माझ्यावर इन्व्हेस्ट करते त्याचं मी फ्रुटफुल करू शकते, आउटपुट देऊ शकते का, की एवढी ट्रेंड लोक आहेत, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर मी काय नवीन देणार. बट एक त्यांना जेनझी किंवा एक यंगस्टर पर्स्पेक्टिव्ह हवा असतो, मला हे रिअलाइज झालं. किंवा मग काही टेक रिलेटेड की वी गाईज आर रिअली टेकी नावडेज, तर ती पण त्यांना मदत हवी असते. तर तो आपण युजफुल तर होतो. तसा मला आधी तर भीती वाटायची की यार मी ऑफिसर एक कलेक्टर बरोबर जाऊन कसं बोलणार किंवा CEO बरोबर जाऊन कसं बोलणार आहे. आणि नाव दे आर लाईक माय एल्डर कझिन्स किंवा सिबलिंग सारखं असं रिलेशन झालं. आणि आताही कधी मला काही अडचण आली तर आय कॉल देम की मला असं असं इथे कन्फ्युजन होते, तर तुम्हाला गाईड करतात, ते नेहमी गाईड करतात. म्हणजे आपण जो विचार आधी करायचो तसं नाही ते ऍक्च्युली. आपण जेवढे जवळ जाऊ सिस्टमला बघू तेवढे आपल्याला चांगले लोक मिळतात, चांगले गाईड करणारे मिळतात. पण बाहेरून बोलतो की गव्हर्नमेंट काय करते, पण ऍक्च्युअली त्यांचा वर्कलोड किती असतो त्यांच्यावरती, एक्झिक्युशन मध्ये प्रॉब्लेम्स येतात. जेव्हा मी ऑर्गनायझेशन्स बरोबर काम करायचे मी तेव्हा नेहमी गव्हर्नमेंटला बोलायची की असं का होतंय, हे एवढं स्लो का चाललंय. बट वेन यू अंडरस्टँड युअर स्टेक होल्डर्स की कसं काम होतं, ग्राउंडवर इम्प्लिमेंटेशनला काय प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा मग तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळतात. वेळ होतोय. तिथे तुमचं 1 वर्षामध्ये जवळजवळ तुम्ही असे मंत्री वगैरे किंवा आमदार वगैरे यांच्याशी भेटणं वगैरे झालं का? कारण तो पार्ट होता का त्याच्यामध्ये? हो, मी डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅनवर काम करत होते. तेव्हा व्हेरियस स्टेक होल्डर्स बरोबर मी इंटरॅक्ट करायची. तर त्याच्यात मिनिस्टर्स, तिथले MLAs, लोकल MLAs किंवा नगरसेवकांना भेटून किंवा त्यांना काय वाटतं की त्यांच्या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये काय असलं पाहिजे किंवा जिल्हा परिषदचे मेंबर्स यांच्याबरोबर इंटरॅक्शन व्हायचं. तुम्ही जे कुठचे पॉईंट पुट केला तर तो लोक कन्सिडर करायचे? हो. बऱ्याचदा सुरुवातीला ऑफकोर्स असं व्हायचं की हे एवढीशी, मी तेव्हा 21-22 वर्षाची होती आणि 22 वर्षाची मुलगी येऊन काय आम्हाला सांगणार आहे. बट विथ टाइम त्यांना पण तुमच्यात कॉन्फिडन्स येतो की हा हे कामाची व्यक्ती आहे असं, आणि दे स्टार्ट लिसनिंग टू यू देन. म्हणजे ओव्हरऑल तुमचा जो 1 वर्षाचा पिरियड होता
त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि शिकलेलं पण आहेत. खूप जास्त. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण द्यायला चाललोय, हां पण हां आपण देण्यापेक्षा खूप घेऊन येतो. घेऊन येतो. विनीता बिफोर द फेलोशिप अँड आफ्टर द फेलोशिप इज अ मॅसिव्ह डिफरन्स ट्रान्सफॉर्मेशन. खूप जास्त. काय डिफरन्स होता? पहिला कसं थॉट होते आणि आता कशी थॉट झालेली आहे, थॉट प्रोसेस? माय पेशन्स, मॅच्युरिटी, हां. माय कॉन्फिडन्स लेवल, अंडरस्टँडिंग द सिस्टम. अंडरस्टँडिंग द सिस्टम खूप चेंज होतो. मी फक्त असं सांगेल की जेव्हा तुम्ही फेलोशिपसाठी एंटर करता आहात तर तुम्ही जेन्युइननेस दाखवा. बऱ्याचदा आपण असं होतं की आपण खूप परफेक्ट राहिला जातो, बरोबर. बट पीपल आर नॉट चेकिंग युअर जेन्युइननेस. Right. दे आर चेकिंग युअर जेन्युइननेस अँड नॉट युअर परफेक्शन. की तुम्ही किती कंपॅशनेट आहात टू ब्रिंग दॅट चेंज इन द सोसायटी. की तुम्ही एका अंगणवाडी वर्करला कसे ट्रीट करत आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एव्हरी डे इन AC रूम तुम्ही IAS ऑफिसर्स बरोबर. बरोबरच बसून त्यांच्या बरोबर मागे फिरून काम करणार आहात, तर तसं नाहीये आणि त्याच्यात Reality तशी तुम्हालाही नाही. बेनिफिट नाहीये. नाहीये. जेव्हा तुम्ही ग्राउंडवर स्वतः जाऊन काम कराल तेव्हा मज्जा पण येते आणि तुम्हाला शिकायला पण भेटतं. अच्छा, माझा एक क्वेश्चन आहे की ह्या फेलोशिप कोणी अप्लाय करावा आणि कोणी नाही करावा, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? कारण की आजकाल कसं वाटतं की लोकांना वाटतं की 1 वर्ष आहे, स्टायपंड मिळतो, आपल्याला टाइम मिळेल आणि आपण दुसरं काहीतरी प्रिपेअर करू, असं पण लोकांचं एक एक हे असतं, थॉट प्रोसेस असते. तर तुम्हाला काय वाटतं की कोणी ह्याच्यात जेन्युइनली यावं आणि कोणी येऊ नये? कोणी येऊ नाही तर फक्त जे लोक टायटलसाठी प्रॉपर असं लिंक्डइन हां, 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 टायटलसाठी किंवा फक्त स्टायपंडसाठी येत आहेत तर त्यांनी नाही येऊ. किंवा म्हणजे ज्यांना कम्फर्टमध्ये 9 to 5 त्यांना जॉब कुठचा करायचा जिल्हा आहे. मिळेल का सांगता येत नाही, ते नाही जायची तयारी पण सांगता. पाहिजे. हो हो. आणि 9 to 5 जॉब करायचा आहे किंवा मतलब तुम्हाला दुसरं काही प्रिपरेशन करायचं आहे विथ द फेलोशिप तर ते नाही होणार. अच्छा. कारण एव्हरी डे इज डिफरंट. आज मी एका पॉलिसीवर ऑफिसमध्ये काम करते, मी उद्या फील्डवर आहे, मी आज ब्लॉकच्या कोणत्या वेगळ्या टोकाला आहे, मी उद्या कोणत्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये आहे. थिंग्स आर व्हेरी असं खूप ट्रिकी असतात गोष्टी. एव्हरी डे यू आर लर्निंग समथिंग. There are times when I used to come from office at 10. I used to go at 9. 12 ते 13 hours शिफ्ट व्हायची. There were some days were relaxed जेव्हा काही इलेक्शन्स आहेत तेव्हा थिंग्स वर रिलॅक्स्ड. सो एव्हरी डे इज डिफरंट आणि ते करण्याची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की या. नक्की या. म्हणजे काही काही लोक कसे असतात की आता कॉर्पोरेटमध्ये थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे, कॉर्पोरेटमध्ये किंवा एक चांगल्या ठिकाणी जॉब करता येतात आणि त्यांना बघायचं कसं असतं CM फेलोशिप, जरा गव्हर्नमेंट कसं वर्क करतं वगैरे, बट त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना थोडे सेटल झालेले असतात. सेटल इन द सेन्स 21 ते 26 नाही सेटल म्हणता येणार, बट त्यांना 2-3 वर्ष झालेले असतात. ते म्हणतात की चांगला पॅकेज आहे वगैरे. तर तुम्ही काय ॲडवाइस द्याल की त्यांनी ते सोडून इकडे यावं की कसं काय? डिपेंड अगेन पर्सन टू पर्सन. बरोबर. दिस वॉज माय सिनारिओ की मी एका ॲग्रीटेक कंपनीमध्ये काम करत होती आणि म्हणजे मला तो स्टेबल जॉब सोडून यायचा आहे. पण तो तुमचा पर्सनल याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला आता लाईफमध्ये काय पाहिजे. डू यू वॉन्ट स्टेबिलिटी हवं असेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. बट तुम्ही ॲडव्हेंचर करायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे नवीन गोष्टी, तुम्हाला तुमचे स्टेक होल्डर्स जाणून घ्यायचे. माझं असं होतं की मी पॉलिसीमध्ये शिक्षण केलंय, इट्स ऑल टेक्स्टबुक नॉलेज नाव, बट मला माझे स्टेक होल्डर्स जाणून घ्यायचे. मला AC रूममध्ये बसून फक्त पॉलिसीज नाही क्रिएट करायच्या आहे. अनलेस अँड अंटिल आय गो ऑन फील्ड मला नाही कळणार आहे की तिथे स्टेक होल्डर्सला काय प्रॉब्लेम येतोय किंवा माझ्या फील्ड वर्कर्सला काय प्रॉब्लेम येतोय. हाऊ एम आय सपोज टू क्रिएट पॉलिसी फॉर द पीपल हू आय डोंट नो. तर म्हणून मला फेलोशिप करायची होती आणि दॅट्स वाय आय चोज फेलोशिप ओव्हर कॉर्पोरेट जॉब आणि नाव आय हॅव अगेन वेंट बॅक इन टू कॉर्पोरेट लाईफ. फेलोशिप करताना मग तुमच्या घरातल्यानी वगैरे असं काय बोलले नाही का की स्टेबल जॉब आहे? तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स केलं? माझे आई वडील खूप सपोर्टिव्ह आहे. दे ऑलवेज पुश मी टू डू दिस थिंग. तर मी 8वी-9वीत असताना मी श्रमसंस्कार शिबिराला मला त्यांनी वर्धाला पाठवलं होतं आमटेंकडे. तर हा सोशल काहीतरी काम करायचं किंवा डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये जायचं हे माझ्या वडिलांनीच पुश करून तिथे रुजलेलं आहे. बरोबर. फेलोशिप ठीक आहे, फेलोशिप तुम्ही 1 वर्ष करता, तुम्ही पुढचा प्रवास कसा बघता? म्हणजे ड्युरिंग फेलोशिप तुम्ही जॉबसाठी पुढे अप्लाय करायला सुरुवात करता का 1 वर्ष कंप्लीट होण्याच्या नंतर तुम्ही ते पुढे जॉब करायचा किंवा काय करायचं? काय अपॉर्च्युनिटी असू शकतात पुढे स्टुडंट एस्पायरंटला वगैरे? अपॉर्च्युनिटीज भरपूर असतात आणि मी आत्ता बघते की जेव्हा पण लोक अप्लाय करतात ॲज अ कन्सल्टंट किंवा कोणत्या NGO पार्टनर बरोबर किंवा CSRमध्ये, फेलोज आर ऑलवेज गिवन प्रेफरन्स. कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही फील्ड फील्ड आहे, सिलेक्शन क्रायटेरिया थोडं टफ आहे, सगळं चाळणी होऊन येते ते, तर एक त्यांना आयता भेटून जातो कॅन्डिडेट की व्यवस्थित आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला नेहमी प्रेफरन्स दिला जातो आणि यू स्टँड आउट ऑफ द 10 पीपल हू आर देअर फॉर द अदर इंटरव्ह्यूज.
म्हणून यू आर गिवन प्रेफरन्स आणि देर आर लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज लेटर. अच्छा, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही की फेलोशिप नंतर काय? भरपूर लोक असंही करतात की ते त्यांच्या परत जे काम करत होते त्याच्यात परत जातात आणि दे ब्रिंग चेंज ना, की बरोबर, आता मी आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम मी परत करू करू शकतो. अपॉर्च्युनिटीज आर देअर. असं काही नाही की 1 वर्ष झालं की तुम्हाला काही करता येणार नाही. 1 वर्षानंतर तुम्ही कनेक्शन्स जेवढे स्ट्रॉंग बनवाल, जेवढं तुमचं सर्कल वाढवाल, तेवढं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळून जातील. आपण मग रॅपिड फायर राऊंडवरती जाऊया थोडंसं, ठीक आहे? सो 1 वर्ड टू डिस्क्राईब सीएम फेलोशिप. ट्रान्सफॉर्मेटर. बेस्ट मोमेंट ड्युरिंग फेलोशिप. जेव्हा मी फील्ड व्हिजिटला जायची हां. तेव्हा मला कधीच घरी येऊन जेवायला लागायचं नाही, कारण हां. मला नेहमी तिथे आशा अंगणवाडी वर्कर त्यांच्या अच्छा. घरात जाऊन जेवण खाऊ घालायच्या आणि माझ्यासाठी नेहमी कोणताही सण असेल हां. माझ्यासाठी डब्बा यायचा. अरे वा, अजून काय पाहिजे? पुरणपोळी, सगळं सणाचं जेवण. म्हणजे प्रॉपर सेट झालेलं असं आहे. वाटतच नव्हतं की मी की काम करते कुठे तर जाऊन. हो. आणि येताना इतकी लोक रडलेली आणि मी पण रडलेली अरे की वा. अशा ठिकाणी जिथे मला जायचं नव्हतं आणि मी तिथून निघताना रडत होते. सो दॅट वर वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स फॉर मी. राईट. वन स्किल एव्हरी एस्पायरंट मस्ट हॅव दॅट सीएम फेल एस्पायरंट. 2 सांगेल, कम्पॅशन आणि अडॅप्टेबिलिटी. वन मिस्टेक टू अवॉइड. फेकिंग परफेक्शन. मला अजून एक क्वेश्चन विचारायचा होता की असं ड्युरिंग फेलोशिप 1 इयर की तुम्हाला असं फ्रस्ट्रेटेड वगैरे काही वाटलं नाही आहे, किंवा तुम्ही अशी काही चूक केली की ती तुम्हाला असं वाटलं की पुढची फाईल असेल किंवा तुम्ही दुसरी फाईल दिली किंवा असं काही चूक वगैरे काय केली होती का तिथे? असं काय असं फ्रस्ट्रेटेड असं होतं कधी कधी की तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय हां. आणि तुम्हाला काही करताच येत नाही. एकदा एक ट्विन मुलं जन्माला आलेली आणि जेव्हा आम्ही त्याचा एका बाळाचं डेथ अरे झालेली बापरे. आणि आम्ही जेव्हा ऑडिट करत होतो तर तेव्हा अशी खंत वाटत होती की काहीतरी करू शकले असते ना, बरोबर. की जर मी लहान मुलांवर काम करत होती तर मी ह्या बाळापर्यंत का नाही पोहोचू शकले. ते कधी कधी इट्स व्हेरी, तुम्हाला याच्यासाठी इमोशनल इंटेलिजन्सची खूप गरज असते गरज आहे. की तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय बट यू आर नॉट एबल टू फाइंड द सोल्युशन किंवा मग सोल्युशनसाठी वेळ होतोय. दॅट इज द टफेस्ट मोमेंट. Thank you so much for joining us today. Thank you. थँक्यू.